सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. शंकर भट्ट हे उडपी या तीर्थस्थानी गेले होते आणि त्यांनी अंबा मातेचे दर्शन घेऊन जेव्हा पुढचा प्रवास प्रारंभ केला होता त्यावेळेला ते काही अंतरावरच एक मरुत्व मलई नावाचे एक गाव होते त्या ठिकाणी येऊन पोहोचले होते. या गावाची ख्याती अशी की लंकेमध्ये जेव्हा राम आणि रावण यांचा संग्राम झाला होता त्यावेळेला त्या युद्धामध्ये इंद्रजिताची शक्ती लागून लक्ष्मण हा अचेतन अवस्थेत गेला होता. त्यावेळेला संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमंत जाऊन त्यांनी द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता आणि या पर्वतावरील संजीवनी बुटीने लक्ष्मणाला पुन्हा सजीव केले होते. तर असा हा द्रोणागिरी पर्वत आणताना त्याचा एक मोठा तुकडा ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणाचेच नाव मरुत्व मलय असे पडले होते. हे स्थान अतिशय रम्य असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गुहा आहेत आणि त्या सगळ्या गुहांच्या मध्ये अनेक सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करत असतात आणि त्या सर्व गुहांचे दर्शन घेण्यास शंकर भट्ट यांनी जेव्हा आरंभ केला तेव्हा ते एका गुहेच्या आतमध्ये गेले असताना त्या गुहेमध्ये त्यांना एक वाघ दिसला आणि तो अतिशय शांत बसला होता. त्या वाघाला पाहताच शंकर भट्टांना अतिशय भीती वाटली. त्यांच्या अंगामध्ये कापरे भरले आणि शंकर भट्ट हे घाबरून एकदम श्रीपाद श्रीवल्लभा असे ते जोराने ओरडले. आणि ते अरण्य अतिशय निर्जन होते आणि त्या निर्जन अरण्यात त्यांच्या आरोळीचा प्रतिध्वनी सुद्धा तेवढ्याच मोठ्या आवाजात ऐकू आला आणि त्यामुळे त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि ते म्हणाले की बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यामध्ये तुझ्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जय जयकार असो.